नमस्कार मित्रांनो. आत्ता काहीच दिवसापूर्वी कोरेगावचं पारंपरिक हिंद केसरी मैदान पार पडलं. यामध्ये पंचम क्रमांक एका बैलानं मिळवला आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय पेडगावमध्ये चतुर्थ क्रमांक मिळवला आहे. तसेच पारंपरिक भरपूर मैदानात बैलानं क्रमांक मिळवला आहे. असा कुठला बैल मित्रांनो? महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी जिथं पारंपरिक मैदानं भरतात तिथे जादा करून गुलालात राहणारा बैल पाखऱ्या, दहेगावचा पाखऱ्या. आज आपण त्याची मुलाखत घेणार आहोत आणि पारंपरिक मैदानात नेहमी गुलाल पात्र होतो, ही त्याची कमवलेली संपत्ती. भेटूया आणि जाणूया पाखऱ्याचा प्रवास. या मित्रांनो, या व्हिडिओला लाईक करा व सँडी आणि यादव बैलगाडा शर्यत या चॅनलला सबस्क्राईब करून जी घंटा दिसते ना तिथे क्लिक करा आणि त्यानंतर ऑलवर नक्की क्लिक करा आणि सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ पहा. नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? माझं नाव आहे संतोष हरिदास सावंत, दहेगाव, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. बर. मोठं यश मिळवलं काल कोरेगावच्या बैलगाड्यांच्या शर्यतीत काल परवा. त्याचा भरपूर आपल्याला आनंद होतोय. यापूर्वी पण आपलं पेडगावला राहिलेला आहे, माळशिरसला राहिलेला आहे, वडकीला पण राहिलेला आहे. असं हिंद केसरी म्हणजे या कालचं कोरेगावचं चौथं मैदान, 4 मैदानात त्याने गुलाल घेतला. मित्रांनो, पाखरेची ओळख छोट्यात सांगायची म्हणलं तर जेवढी मोठी मैदानं होतात ना, सगळ्या मैदानात हा गुलाल पात्र बैल आहे. आणि जास्त इंस्टाग्रामवर ह्याचे व्हिडिओ नाहीत दिसणार. शांततेनं बैल पळतो, जसे मालक आहेत शांत, त्याच पद्धतीनं कुठला मोठा नाव असं गजबजा नसतो. शांततेनं बैल येतो, पळतो, गुलाल पात्र होतं. म्हणून आज आपण मुलाखत घ्यायला आलो आहे बघा पाखरेची. कुठली खरेदी आहे ही पाखरेची? ही लहान असताना एक 10 ते 12 महिन्याचं होतं, पेचं वासर होतं आणि करमाळ्यातून घेतलं होतं. ज्या टायमाला बंदी उठली त्या टायमाला घेतलं होतं. म्हणजे पूर्वी नाद होता, पण 2006 नंतर नव्हता नाद केला. आपण आपला हाही परपंचा करत बसलो. परंतु ते बंदी उठल्यानंतर जरा कुठे तर असं सोशल मीडियाला बघितलं होतं, ते परत वाटलं एखादा असा म्हणून म्हणजे पाहिले. मग त्यावेळेस एका दिवशी मी 16 ते 17 वासर पाहिले होते आणि एक पण पसंत पडलेलं नाही. आणि त्याच्यात ही म्हणजे असं एक असं जरा थोडं लांब होतं घर आणि गोट्यात बांधलेला होता. लांबनं दिसलं आम्हाला, आपल्याला पसंत पडलं ते. मग त्यांनी जेवढी किंमत सांगितली आम्हाला, असं म्हणजे 31,500 सांगितली होती. 31,500 तेवढं दिलं आणि ती आणला. त्याला आणून 1-2-3 महिना म्हणजे असा आमच्या नारळ झाडाला बांधला होता. आणि ते जवळ जेवण देत नव्हता कोणाला, असं इद्र होतं वायबल व्हायचा. आणून 2-3 महिने इथं आणून हातावर घेतला. हे आमच्या लहान मुलांनी ह्यांनी सारखाचा गोंजरा, त्याला अशी सवय लागली गोंजराची. मग ते हातावर आल्यानंतर मग थोडा एक वयस्कर बैला संग असं शिवडत घातला. ही असं रस्त्याने चालवायचा, 1-2-3 किलोमीटर न्यायचा, तिथून आणायचा. असं एक चांगलं 15-20 दिवस फिरवलं त्याला. नंतर फेऱ्यात काढले. एक वयस्कर बैल होता आपला आवताचा, त्याच्या संग असं शिकवून मग ती हळूहळू रुटीनला लागत रुटीनला लागला आणि त्याच्यानंतर अनेक पारितोषिक घेतली. अवघ्या 31,500चा वासुर आहे. कितीची मागणी झाली आत्तापर्यंत पाखऱ्याला? मागणी अशी म्हणजे असं म्हणजे एवढं म्हणजे नाही सांगू शकत. म्हणजे आपण त्याची कधी किंमत केली नाही, परंतु भरपूर लोकांना माहितलं होता. गेल्या वर्षी पण माहितलं ना, आता काल कोरेगावचं मैदान झाल्यावर पण भरपूर जणांचा आले, 2 जणांचा फोन द्यायचा आहे का म्हणून. म्हणलं तसा काय विचार केलेला नाही. बघू म्हणलं, भाव आहे म्हणलं, भावाचा ह्याचा विचार करतो काय, धाकटा भाव आहे तर धाकटा भावाचा म्हणलं, घरच्यांचा आई आहे, त्याचा विचार करून म्हणलं बघूया. बरं. किती आजपर्यंत त्याचं गुलाल झालेत? गुलाल तसं माझ्या अंदाजा 70च्या पुढे तर निघालेलं आहे. म्हणजे फायनलचं गुलाल. क्वार्टरचा आपण ते नाही विषय घेत. क्वार्टरचा आम्ही जवळ 25 तर ते हे झालेलंच आहे. त्यात सेमीमध्ये मार खाल्लेला आहे, 2 नंबरला उतरलेला आहे. यावेळेस पुढं येऊन बोलू पाखऱ्याला तर म्हणजे नाही का, डिस्टर्ब नको, निवांत आराम करू द्या. आता काय आहे सगळ्यात महत्त्वाचं, जसं थोडं प्रस्तावनेत ही सांगितली, म्हणजे बैल पळतोय पण असं आहे की, आणि गुलालही घेतल्या सगळ्या पारंपरिक मैदानात.
मोठ्या पैऱ्यात दिसत नाही बैल, काय कारण काय वाटतंय तुम्हाला? असं म्हणजे कसं मोठ्यात आपण म्हणजे थोडक्या बैलात पळावली म्हणजे नाही असं ना बकासूर संघ पळावला आहे, सातारा एक्सप्रेस बालमा त्याच्या संघ पण पळालेला आहे, आता चित्रा संघ पण पळालेला आहे, बादल संघ पण पळालेला आहे. म्हणजे आहेत अशी ठराविक पण असं म्हणजे जास्त म्हणजे कंटिन्यू नाही. काय वाटतं का म्हणजे आपल्याला मस्त वाटतंय की पळाव, हां. परंतु प्रत्येकाचा विचार वेगळा असतं. तर प्रत्येकाचा विचार करण्याची पद्धत म्हणजे कसं असतं, कुठला बैल आपल्या बैलाला म्हणजे हे होईल त्याच्यानुसार ते पैर होऊन जाते. ते प्रत्येक डोक्यात असतं वेगवेगळे विचार. हा बरोबर आहे, प्रत्येकाचा विचार वेगळा आहे, प्रत्येकाचे नियोजन वेगळे आहे. प्रत्येकाचा वेगळा आहे. पण अजून तुम्हाला महत्वाची ही गोष्ट कळली असेलच की एवढ्या दिवसात की ह्याच्यामुळे आपल्याला पैरे भेटत नाही, कारण बैल गुलालात राहतोय, प्रत्येक अड्ड्यात राहतोय मोठ्या. तर कुठली गोष्ट आता लक्षात काय आली की होतं ह्याच्यामुळे आपण मिडियम पायऱ्यात पळतोय आणि मिडियम पायऱ्यात काय होतं, आपण 2 नंबर 3 नंबर 4 नंबर असं करतो बाय चान्स. म्हणजे असं कसं झालं ते एक नंबर पण झालेला इथं. पण असं मोठं मैदान जसं कसं आता आपण वडकी हिंद केसरी असलं, कोरेगाव हिंद केसरी आहे, माळशिरस हिंद केसरी झालेला आहे, पेडगाव हिंद केसरी, अशा मैदानात आपण म्हणजे 1 नंबर जर केला असता तर आपण मग ते म्हणजे त्या पायऱ्यात खेळू शकतो. परंतु आपल्याला 1 नंबर त्या पायऱ्यात झालेला नव्हता आणि त्या मैदानात. बरोबर. आणि वैशिष्ट्य राहिलेलं आहे तुमच्या पूर्ण टीमचं तुमचं की शेवटच्या दिवसापर्यंत पायरा नसतो. ज्यांना कोणाला पायरा नाही ते तुमच्यावर घालतात आणि मग ते कमाल करतात. रायनाच्या बाबतीत बी तसंच झालं. रायनाच्या बाबतीत तसंच झालं. आमचं एक रात्रीचा 9 ते 9:30च्या दरम्यान पायरा झाला आणि आम्ही म्हणजे आप्पाचा फोन आला आणि हो म्हटलं लगेच, हाय म्हटलं बैल मोकळा आहे, येतो घेऊन म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. पण ही प्रत्येक वेळेस कसं होतं एवढ्या मैदानात की आदल्या रात्री पायरा असं म्हणजे आमचं पण नियोजन असं राहतं की आज हे कोरेगावचं म्हणजे कुठलं मैदान असतं, आता हे हिंद केसरी मैदान आहे, महाराष्ट्र केसरी मैदान आहे, मग ह्या मैदानावर सगळं पायरं हे येते ते सगळं टॉपचं होऊन येतं, टाचकं पायरं सगळं. मग आपल्याला पण वाटतं ना की बाबा आपल्याला 1 नंबरचा पायरा व्हावा, मोठा पायरा व्हावा. जर आपल्याला मोठा पायरा झाला तर आपण 1-2 नंबर करू शकतो. मग त्या आशेने आपण थांबलं जातोय. मग त्याच्यात मग एखाद्याचं कसं होतं, कोणाचं एका पैरं झालेला असतो, कोणाचं पैरं म्हणजे कसं होतं इसकाट्यात, म्हणजे एखादा बैल आजार पडतो, कुठं काय होतं, कोणाचं काय होतं. मग त्यातनं झालं तर मग ती फोन आला की आपल्या त्यातून ती गुलालच घेऊन येतोय. बरोबर. आता ह्या विषयावर बोला. आता तुम्ही राहताय एका साईडला नाही का, दहेगाव वस्तीवर राहताय. वस्ती म्हणजे दहेगावशी शिववरती चालू दहेगावच्या. पण मी बघितलं की आता खास एकदम वैशिष्ट्यपूर्ण काय नाही, आपल्या साध्या पद्धतीने सगळं करताय. आणि मी दिवसभरात बघितलं कधी तुम्ही उन्हात बैल बांधताय, कधी सावलीत आहे. तर ही वातावरणाशी समरूप होण्यासाठीच चालू आहे का सगळं? वातावरणाची मॅच झाला पाहिजे, कारण आपलं बैल ही पाळते ती ही आपलं कंटिन्यू उन्हात असते ती. आणि उन्हात राहिल्यामुळे काय असं पळायचं हे उन्हात असतं, त्याला उन्हाची जरा थोडी सवय पण लागली पाहिजे. उन्हाची सवय लागली तरच उन्हात ती दम काढते ती. कंटिन्यू कसं सारखं जर थंडी हे राहिली सावलीला आणि अचानक जर उन्हात पळायचं म्हटल्यानंतर प्रॉब्लेम येत होता. बर, प्रत्येक वातावरणाची समरूपता हवी म्हणून तुम्ही वेगवेगळ्या म्हणजे वातावरणाचं क्लायमेट तापमानाला बांधताय, कधी थंड कधी ऊन, कधी आता बघताय 4-5 वाजले. आता हे टाइम कसं तेच असतं, 4 वाजता बाहेर काढायचा, आता रात्री 10-11 वाजेपर्यंत इथं बांधायचा, नंतर गोट्यात बांधायचा आणि सकाळचं मग सकाळचं आम्ही हे उठलो गायांचं हे करायचं, त्या टायमाला 6 वाजता पुन्हा गोट्यातून बाहेर काढून हायचं बांधायचा. तर सकाळी 10-11 वाजेपर्यंत उन्हाला बांधायचा आणि नंतर 10-11 वाजल्यापासून दुपारी 4-5 वाजेपर्यंत सावलीला बांधायचा. मग त्याला सगळं असं मॅच होऊन जाते. काय बैल ज्यादा ट्रॅव्हलिंग केलं तर थकून जातात, काय कसं आहे ह्या परिसरात कमी ट्रॅव्हलिंग झालं तर पळतात. तसं पाखऱ्याचं काय? पाखऱ्याचं असं काहीच नाही. आम्ही म्हणजे टोटली असू द्या, आपलं सातारा असू द्या, कराड असू द्या, पुढचं सांगली भाग असू द्या, पुणा असू द्या, टोटली जिल्ह्यातनं तालुक्यातनं करतो. म्हणजे आम्हाला इथनं 150, 200 किलोमीटरपर्यंत ट्रॅव्हलिंग तो करतो जायचं. म्हणजे साधारण 150, 300, 350च्या आसपास त्याचं ट्रॅव्हलिंग होतंच. म्हणजे असं काय प्रॉब्लेम नाही अजून आला त्याला ट्रॅव्हलिंग करताना. ट्रॅव्हलिंगचा काय प्रॉब्लेम नाही काय अजून. मला अजून ह्या विषयावर बोला ह्या निमित्तानं की काय होतंय, तुम्ही पायऱ्याचा विषय सांगताय, पळलाय म्हणजे तसं मोठ्या पायऱ्यात पळालोय, मोठ्या पण पळालोय, मिडियम मध्ये पण पळालोय. जसं पैरं म्हणजे कसं शेवटी संबंधात असतात त्यांना द्यावाच लागतो. इच्छा कोणाबरोबर आहे पळायची ती सांगा. आता इच्छा भरपूर पळालोय आणि आता थोडकी म्हणजे 1-2 राहिले ते मग तुरं फक्त राहिलेला आहे मोठ्या पायऱ्यातला. म्हणजे आपलं त्याचं कधी म्हणजे संबंध चालला नाही पाळण्याचा, तेवढा फक्त राहिला आहे.
बकासूर संघ पळावलं, सातारा एक्सप्रेस बालमा संघ पळावले, त्यामध्ये हे दोन्ही मोठं बैला संघ पळावले, फक्त राहिला फक्त मत्तो. आपली तेवढीच इच्छा फक्त आपण राहिलेली आहे. सगळ्या बैला संघ पळालेला आहे आणि गुलाल पण भरपूर घेतलेला आहे. 1-2 नंबरचा गुलाल म्हणजे ह्याचं जवळजवळ जेवढं गुलाल झालेत ना त्याजवळ 70 ते 80% 2 नंबरचा गुलाल आहे. दाताला कसं आहे? आता जोडलाय. घरची पार्श्वभूमी सांगा, काय करतात घरची सगळी, कशा पद्धतीनं व्यवसाय? व्यवसाय आपलं म्हणजे कसं आहे, दूध व्यवसाय आहे. गाय आहेत आपल्याकडं, जर्सी गाय आहेत. किती गाय आहेत? एक 50 ते 60 गाय आहेत. आम्ही 2 जण भाऊ आहे, धाकटा भाऊ आहे माझ्यावर आणि आम्हा दोघांच्या मिसेस मिळून करतो आणि आई आहे. एवढं आम्ही 4-5 जण मिळून करतो हा दूध व्यवसाय. दुसरा काय नाही आपला व्यवसाय, एवढाच व्यवसाय आहे. दूध डेअरीच्या नावावर हा पळतो? म्हणजे आपलं कसं शिवम डेअरी फार्म ना? हा, शिवम डेअरी फार्म दहेगाव यांच्या नावावर पळतो. हे मुलगा आहे, त्या मुलाच्या नाव तिचं नाव शिवम आहे. त्यामुळे शिवम डेअरी फार्म आपलं टाकून त्या नावा पळवतो. बाकी असं म्हणजे काही पार्श्वभूमी म्हणजे नाही आपली एवढी मोठी. पण आता कसं, जर दुग्ध व्यवसाय पाहिला तर तोही बांधील व्यवसाय, म्हणजे तो काय असा एक दिवस सोडून गेला असं नाही. तरी कसं मग ही बैलगाड्याचा कसं करता विषय? कसं असतं, आम्ही 2 जण भाऊ आहे. मग मी बैला संग जर आलो तर पाठीमाग भाऊ हँडल करतो सगळं. आणि मग मुलं आहेत ती गावातली 2 आहेत, ते गुरसाळ्याची 2 आहेत, आमचा चुलत भात आहे कुमार आहे आणि दत्तू रंधवे गुरसाळ नियोजन करतो, सुट्टी मेकरचं म्हणून काम करतो ती. असं एक 4-5 जण असतो आम्ही बैला सांगते. आता या गुलाला आहे, सातत्यानं भेटतोय, काय बैलगाडी क्षेत्र कसं आहे तुमच्या मतानुसार? तसं बघा गेल्यानंतर हा खेळ आहे आणि खेळ आहे, खेळाच्या भावनेने खेळला पाहिजे. बाकीचा जास्त नाही विचार करायचा. काय होऊ दे, हार होईल जीत होईल काय होईल ते म्हणजे ते म्हणजे असं काय वाटत नाही मनाला, काय सुद्धा वाटत नाही. हे खेळ आहे, ह्या खेळात हार जीत होणारच आहे. हार झाली तर कधी काय वाटलं नाही आणि जिंकलो तरी कधी काय वाटलं नाही. काय वाटलं नाही काय नाही, निवांत रिलॅक्समध्ये असतो. कुठलं म्हणजे असं दडपण नाही, टेन्शन नाही, काय नाही. झाला मग चांगला पायरा जास्त तर पळायचं, नाही झाला तर 4 दिवस 8 दिवस आपलं थांबायचं, असं विषय. एकदम शांत बैलगाडी मालक आहे, तुम्हाला कधी दिसणारही नाहीत जास्त कुठं जल्लोष करताना काय नाही? असं नाही कधी केलेलं. हे काय म्हणजे केलं पाहिजे ना, बैल पळतोय एवढं म्हणजे कसं एक तो ओव्हर ॲक्ट नाही करता येत. जेवढं आपण शांत असेल, संयमी असेल, एवढं चांगलं आहे. सगळ्यात मोठी कमाई पाखरेची काय वाटते तुम्हाला आत्तापर्यंतची? त्याने जे आपल्याला नाव केलंय ही सर्वात मोठी कमाई बाजार. एवढं जे केलंय का नाही त्याने अख्ख्या महाराष्ट्रात, ही सर्वात मोठी आपली कमाई आहे. भरपूर गुलाल त्याने घेतले ते आणि भरपूर चर्चेत आहे आणि म्हणजे आमच्या तालुक्यात पण भरपूर चर्चेत आहे, बाहेर पण जास्त त्याची चर्चा होती की आपल्याला त्याने जे केलं हे आपलं नाव, त्याचं नाव, गावचं नाव जे मोठं केलं हेच त्याची कमाई म्हणायचं. सगळ्यात मोठी कमाई तुमचं नाव पोचवलंय. आणि मित्रांनो बघा, साधं व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्त होत नाहीत माध्यमासमोर, त्यामुळे चर्चा नाही तर बैल सगळं पळतोय सगळ्या गोष्टी, पण माध्यमात येणं आणि माध्यमात बोलणं हे आता महत्वाचं, एक महत्वाचा पैलू वाटतोय का तुम्हाला? ते आहे की बरोबर आहे. ते आपलं कसं जेवढं आपण सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह राहू एवढं म्हणजे कसं बैल ॲक्टिव्ह राहू द्या, मालक ॲक्टिव्ह राहू द्या, ती तशी तेवढी जास्त चर्चा होती. परंतु नाही आपण जास्त ॲक्टिव्ह म्हणजे कसं आपल्या मागं म्हणजे आपण सर्वसाधारण शेतकरी आहे, म्हणजे आपण जास्त त्यात नाही राहू शकत. म्हणजे घरी आलं की आपलं कामधंदा असतो, शेतीचा आहे, जरशा गायांचा आहे, बाकीचा परपंच सगळ्यामध्ये हे करून त्याच्यातनं आपलं एक नाद आहे. मग हे नादातनं आपलं तेवढं एक आनंद म्हणून ह्याच्यातून एक विरंगुळ आपण ही जर आपला व्यवसाय करतोय, रोज आपण ह्यात कष्ट करतोय, काबाड कष्ट करतोय, एक दिवस जर ते 8 दिवसातून फायनल राहिला तर पाठीमागचे जेवढं टेन्शन असतं तेवढं 8 दिवसपर्यंत ते डोक्यात पण टेन्शन राहत नाही, सगळं निवांत होऊन जातं. मित्रांनो खूप मितभाषी आहेत बघा आणि शांत स्वभाव जास्त, जसं सांगितलं की कामाचा व्याप मोठा आहे आणि आनंदासाठी खेळतात, त्यामुळे जास्त मीडियात येतही नाहीत, फार कमी मुलाखती दिसतील. एकंदरीत आपल्या संयमी शांत पद्धतीनं खेळतात. आता कसं आहे, बैल असला तर सगळ्या गोष्टी येतात. किती आत्तापर्यंत किती वायदी दिली तुम्ही का नाही? वायदी नाही दिली. वायदी पहिला मुद्दा आपला आहे, वायदी दिली नाही आणि कोणाची घेतली नाही आजपर्यंत. 1 रुपया नाही कोणाला, कुठल्या पण बैल मालकाला विसर आणि कोण, फक्त आपल्या डोक्यात एक राहतं, पुढचा बैल आहे ना, हे पळतोय ना बैल बघायचा आणि तो बैल घालायचा ना आपल्या गुलालच राहायचा. एवढं दिली नाही आणि घेतली बी नाही. नाही अजूनच नाही. कोणी म्हणू द्या, कुठल्या बैल वाल्याला म्हणता की बाबा ह्या दहेगावाल्याने आम्हाला वायदे माहितली आणि आमचे वायदे खाल्ले म्हणून त्या
बरं. आता भरपूर वाईट आहे त्याचा, पण नाही म्हणजे आपला बैल अजून आदतला आणि दुसऱ्याला अजून पळवालाच नाही. नाही पळवलं का? पण आता पैसे कुणाला नकोत, कारण पण नाही ते म्हणजे कसं ते योग्य वाटत नाही ना. आपण कसं आहे सर्वसाधारण माणसं आपल्या कष्ट करून जगायचे आपल्या सवय आहे. वा. खरं म्हणजे आपण म्हणजे आहे बोलतो मी म्हणजे आमच्या इथं जर बघायला गेलो तर आम्ही सगळ्यात थोरलं घर आहे, माझं वडील थोरलं आणि सगळं आमचं सगळं चुलतं आहे. 7 जण चुलतं, वडिलाचे 7 जण, आमचं धाकटं चुलतं आहे 7 नंबर इकडं. ह्यांना पण बरं पूर्वी आम्ही एकत्र होतो त्या टायमात आमच्याकडे बैल होतात. तो पण बैल पळत होता, वडील हे चुलता असं धाकटं भाव, मी आमचे चुलत भाव हे असं तेवढं करा. पण म्हणजे असं आहे, पण असं म्हणजे हे ना असं बेमानाचं कधी नाही गेलं ना. बक्षीस हे कोणाकोण कधी जास्त मागून घेतलेलं नाही. नाही घेतलेलं कधीच आदर्श म्हणून पण शकणार नाही. लय आदर्श होत गाड्या नाही, मग कसं असतं, बैलगाड्यांच्या आपण शर्यती एखाद्यावर खेळताय. वायदे घ्यायची हां. त्याची पण लहान लेकरं बाळ आहेत म्हणजे त्याच्या तोंडचा घास घेऊन आपल्या लेकरं बाळा चालणं म्हणजे मला म्हणजे ती अजून तरी योग्य वाटलं ना. अजून तरी नाही, अजून तरी म्हणजे मी अजून केलं नाही असा विषय, अजून तरी केलं नाही. पुढचा विषय वेगळा, पण अजून तरी नाही म्हणजे हाही मी सत्य बोलतोय. खूप निरागसपणे पण मोठी गोष्ट बोललेत. आता बैलगाड्यात कसं स्पर्धा वाढली, प्रसिद्धी आलेली आहे, तर ह्या स्पर्धेविषयी काय सांगाल? कारण महाराष्ट्रभरातून आता बैलगाड्या पळा येत असतात. हां. स्पर्धा टिकणं त्याच्यासाठी काय करायचं का बैलच पळला पाहिजे? नाही, स्पर्धेत टिकायचं म्हणजे बैल पळावं लागतं. आणि कसं असतं एक अर्ध मैदान जरी मार खाल्ला तरी 1-2 मैदान राहिलं पाहिजे किंवा म्हणजे गुलाल हे भेटलाच पाहिजे, तरच आपल्याला पैर होते ते ना आपण टिकतोय. सर्वसाधारण म्हणजे जास्त गुलाल घेतल्याशिवाय टिकत नाही. आता गावात असेल, कोरेगावात असेल, पेडगावात असेल, चांगल्या ठिकाणी गुलालात तर राहिलेला आहे बैल. पण विशेष म्हणजे आता ती कोरेगावातली लढत ह्याच्याकडं महाराष्ट्र अख्ख्या महाराष्ट्रात लक्ष लागून राहिलेलं, आणि ती कशी झाली हे बी माहीत पडले. काय सांगाल त्या लढतीकडं तुम्ही कसं बघताय आज 4-5 दिवसानंतर? लढत झाली ह्याच्यामुळे कसं होतं, आपण पण भरपूर चर्चेत आलो. म्हणजे आपण आजपर्यंत मथुरच्या भोंगाच्या आपण जोट्यात नाही पळालो ना, परंतु त्यांच्या संघ पळालो म्हणजे त्या सेमीत पळालो हे भरपूर मोठा आपल्याला म्हणजे अभिमान आहे आणि आनंद पण आहे एवढाच. कारण शेवटी मथुर आणि भोंगा हे मुंबईचं म्हणजे किंग आहे, ते त्यांना काय जोडत नाही. म्हणजे कसं आहे ते एकदम वेगळा पद्धत आहे आणि आपली वेगळी आली आणि ती वेगळी आली, आपण म्हणजे सर्वसाधारण आलो. कारण की तुम्हाला सांगा ही टॉपची बैल असल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष आणि चर्चेत आहेत ना बैल ही, त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष त्या सीमेकडे होतं. आणि ते नक्की सामना करणारा रायना बी माहिती आहे, पण धायगावचा पाखऱ्या, मग ती कळलं धायगावचा पाखऱ्या कोण जास्त चर्चेत नाही. पाखरे आहे धायगावचा आहे ते भरपूर आहे, परंतु असा म्हणजे एवढं म्हणजे हे रायना सगळं पळून चर्चेत येईल असं नव्हतं ना. ते रायना सगळं पळालो, आमचं योगा योग म्हणायचा. त्या दिवशी रात्री 9-10 वाजता पायरा झाला, 10 वाजता पायरा झाला. आणि रायना सगळं पळायचा आम्हाला योग मिळाला. या पूर्वी पण आलता, परंतु काय कारण असतं जर पायरा आमचा कॅन्सल झाला रायनाचा आमचा, आणि आता कोरेगावच्या मैदानाला पायरा झाला आणि गाडी पण चांगली पळाली आणि आपण फायनलला राहिलो. भरपूर आनंद झाला आपल्याला. खर्चिक खेळ झालाय का बैलगाडा? खर्चिक खेळ आहे का? तसं म्हणता येत नाही खर्चिक आहे, आणि तसं असं पण म्हणता येत नाही की बाबा तो खर्चिक नाही. खर्च करणारा खर्चिक आहे आणि खर्च कमी करणारा कमी खर्चिक आहे, म्हणजे आपला स्वतःचा अनुभव आहे. कुठं सगळ्यात जादा खर्च होते सांगा नवीन प्रेक्षकांना? इथं सगळ्यात अधिक खर्च होता ट्रॅव्हलिंगमध्ये? नाही, ट्रॅव्हलिंग नाही एवढा खाण्यात. मग कशामध्ये खर्च होतं? ही वायदे प्रकार वाढल्यामुळं. तर तुम्ही तर घेत नाही आम्ही ना, नाही घेत. मग आपण खर्च बाकीच्या तुमचा कुठं विषयी होतोय? आमचा नाही खर्च होत, आमचा खर्च जास्त होत नाही. आमचं कसं ट्रॅव्हलिंगचं काय असलं तर जवळच्या जवळचा काय भाडं येईल ते भाडं असतं, कुठे एखादी गाडी नोंदवली तर अशी. आणि आमच्या कसं मुलं पण आमच्याकडे जास्त नसतं, 4-5 जणच असतो आम्ही, एवढ्या चालतो. यश भेटत आलेलं आहे आणि त्याच्यामुळे आमचा खर्च हा म्हणजे नाहीच. नाही तर. 1 ते 2 मैदान बैलांना मार खाल्लेला भाकऱ्याने, आता कंटिन्यू असा 4-4, 5-5 मैदान सलग गुलालात असतो, त्यामुळे ती खर्च आम्हाला नाही. यश बघत आला. यश बघत आलं. तर यश किती इम्पॅक्ट करतं आपल्या पूर्ण करिअरमध्ये, घराच्या पूर्ण बॅकग्राऊंडमध्ये किंवा घराच्या वातावरणामध्ये? कसं ती परिणाम करतं यश? यश हे कसं, यश आहे का नाही, यश भेटलं की सगळे आनंदीच राहतो माणूस. सगळं अख्खं म्हणजे घरचे असू द्या, बाहेरच्या असू, शेजारच्या वगैरे असं कोणी असू द्या, यश भेटलं की आनंदच असू द्या. ह्याच्या विरुद्ध अपयश भेटलं तर कसं नाही, काय?
ती कसं असतं अपयश म्हणजे कसं असतं काय ते 1-2 मैदानं जर अपयश आलं तरी काय असं म्हणजे काय वाटत नाही. आणि पाखऱ्यानं कधी म्हणजे असं इतकं म्हणजे आजपर्यंत नाराज होऊन दिलेलं नाही. माझा अनुभव पाखऱ्याचा हे आहे, आजपर्यंत त्यांनी एवढा म्हणजे कधी नाराज होऊन दिलेला नाही. बायचानं 2 मैदानं फक्त मार खाल्ला तर पण तिसऱ्या मैदानात मात्र तो 100% गुलाल घेऊन येणार. आत्ता सगळी परिस्थिती आहे कडक उन्हाची. उन्हामध्ये बैल पळवणं आणि सलग पळवणं, काय तुमचं काय एक नजरिया आहे याच्या मागं? नाही असं काय म्हणजे कसं असतं उन्हाचं हे जरा थोडं टेम्परेचर राहतंच आणि त्याच्यात कसं बैल कसं असतं आपली ही देशी बैल आहे ते मॅच होऊन जाते ते उन्हात सुद्धा जाते ती पावसात असं थंडीत असू द्या मॅच होते ते त्यामुळे एवढं काय जास्त प्रॉब्लेम येत नाही. 31,000 बोलला होता ना? हां त्याची खरेदी आहे काढलं का त्याची वंशावळ कुठली आहे वंशावळ, ह्याची आई कोण वगैरे कुठनं घेतला बोलला तुम्ही मगाशी? करमाळ्यातून घेतला होता. करमाळा? हां करमाळा पाहुण्या तिथून घेतला त्यांच्या घरच्या गायचा होता. हां घरच्या गायचा? हां घरच्या गायचा होता. सिमेस ती म्हणली बरं का सिमेसवरचा सिमेस झालेला त्यांच्या गायला. हां त्याचा फोन आहे. कुठल्या बैलाच्या जवळ जातो ह्यो बैल म्हणजे शरीराला पळण्याला? आता म्हणजे आता जास्त करून तुमच्या आता नजरात कसं बसतोय आमच्या नजरात तर आहे म्हणजे एक साधारण तुम्ही म्हणजे तुमच्या एवढे बैल आजपर्यंत मला ते बैलगाडी त्याच्यात कुणीच पाहिलेलं नाही. राजागत आहे गर्निकीच्या राजागत त्या पद्धतीनं आहे. आता म्हणजे बागचं शरीर वेगळं असलं पण त्याच पद्धतीनं आहे बैल. तीच जातगोत तीच आहे. तीच जातगोत. ते शरीर ठेवण त्याचा चेहरा कलर हे तीच म्हणजे ते. शेती किती आहे तुम्हाला? आपल्या शेती आहे 4-5 एकर शेती आहे. शेतात ह्याला खाण्यासाठी ज्या गोष्टी असतात ते लावलं असेल? हा नाही सगळं असतं आमचं खाण्याचं असं काही विशेष नसतं त्याला आणि वेगळं काय नाही ना. म्हणजे आता चारा पिकामध्ये जे आपण जरच्या गायांना हे घालतो ही चारा म्हणजे सगळ्यांना असतं ते मका कुठं कडवळ असतं कुठं वाड्या सीजनला वाडा असतं गिनं गवत आहे कडबा आहे हे त्याच्याकडे असतं. ॲग्रेसिव्ह आहे काय पाखरे? नाही एवढा ॲग्रेसिव्ह नाही म्हणजे त्याचं कसं असतं त्याला त्याचं जेवढं लाड करेल ना एवढं ते म्हणजे कधीच ॲग्रेसिव्ह होणार नाही. आणि थोडं जरा म्हणजे असं वरडलं आरडलं जरा असं थोडं म्हणजे काय खोड केली तरच मग ते जास्त ॲग्रेसिव्ह होतोय. बरोबर. तसा मजबूत बांध आहे का नाही? हां डावीनं सगळे नंबर आहेत. हां म्हणजे त्याचं शित्त ते आजारातनं उठल्यापासून ना जसं गुलाल डावीन झालं असं डावीनं डावीनच. कुठल्या आजारात होता बोलताय? लंपीमध्ये होता. लंपीमध्ये होता? एक 10 ते 11 महिना बांधूनच होता. बर. आणि लंपीतनं उठल्यापासून एक 4-2 मैदान फक्त मार खाल्ली आणि तिथून जसा गुलाला शिरला असा आतापर्यंत जवळ 16 ते 17 महिने झाले तर कंटिन्यू गुलाला त्याचा. बर. लंपी ह्याच्या कुठल्या वयात झालं होतं? दुष्यात झालं होतं? आदतमध्ये. आदतमध्ये एक 20-22 गुलाल झालं आणि या आदतलाच माशिरस हिंदकेसरी मैदान होता त्या मैदानात फायनल राहिलं त्यावेळेस सगळी चर्चा होती सगळ्यात लहान वासरू मानाची फायनल राहिल्या हिंदकेसरी मैदानाला आणि तेवढं मैदान ते शेवटचं झालं. तिथून नंतर जे लंपीचा आजारी पडला ती परत 4व्या वयातच मैदानात आला. तो तेवढा गॅप तुम्ही दिला? हां तेवढा गॅप दिला. लंपीतून रिकवर होताना कुठल्या गोष्टी तुम्हाला समजल्या? बैलाची नक्की कुठली काळजी घ्यावी तुमच्या मतानुसार? लंपीचा औषध उपचार महत्वाचा आहे. अजून औषध उपचार महत्वाचे आहे देखभाल महत्वाचे आहे खाणं पिणं त्याचं महत्वाचं म्हणजे सेवा करणं गरजेचं आहे. त्याच्यात जेवढी आपण सेवा केली का नाही त्याचं अक्षर खरं फळ दिला म्हणजे मी एकट्यानं केलं नाही आमच्या लहान मुलांनी जास्त सेवा केली. लहान मुलं ते जखमा धुण्याचं काम सगळं मुलं करायचे म्हणजे आम्हाला ते हात लावून देत नव्हता जखमाला ह्याला. ते सगळे मुलं ते ड्रेसिंग हे करायचं मलम लावायचा ते धुयाचं ते चिपळून सगळी मुलं करायची. लंपीतून जसा उभा राहिला तसं मागवळून बघितलं नाही बघितलं त्यानं त्यांनी भरपूर मग सांगते ना भरपूर त्याने आपलं नाव काय केलं त्याने आणि भरपूर आनंद दिला. सगळ्यात मोठा आनंद कुठला? म्हणजे आता सगळ्यात मोठा आनंद म्हटलं तर आपण 4 हिंद केसरी मैदानात बोलायला घेतलं तर हे 4ही आनंद मोठं म्हणायचं. महाराष्ट्र केसरी आता 12ला खाटावला पण महाराष्ट्र केसरीचं आपल्या हे नव्हतं तिथं पण 2 नंबर केला शिरसोड रायपलन हे ते पण आपल्या नावा करून घेतलं महाराष्ट्र केसरी हा किताब पण. तेच प्रस्तावने तेच सांगितलं की सातत्यानं गुलालात राहतोय मोठमोठ्या मैदानात. आणि मित्रांनो बघा तुम्हाला मुलाखतीवरूनच कळत असेल मित्र भाषा आहेत आणि जसं मी सांगितलं सरळ मार्गे बैलगाडी मालक आहेत.
बैल ही त्या पद्धतीनं पळतोय, डावीनं पळतोय सांगितलं. उजवीनं ट्राय केला का कधी? ट्राय त्या आदतला बरंच गोलाला आहे त्याचा उजवीने. परंतु म्हटलं का नाही तुम्हाला, जसं ते आजारातनं उठला आणि डावीनं जसं गुलाब झाला असं म्हणजे पैरा करणारा जरी म्हणलं ना आमचा उजवीने पळतो तर तसं विश्वास ठेवत नाही ना. लोक म्हणते ते लगेच म्हणले की बाबा तुमचं आणि हे 2 नंबर 3 नंबर डावीनेच केला आणि मग तुम्ही कसं काय म्हणता उजवीने पळतो? पळू शकतो का उजवीनं? हा पळतो. आता म्हणजे आम्ही पळवतोच त्याला फेऱ्याला ह्याला. आता मध्ये पण मैदानात पळावला होता उजवीने, नाही का अडचण येत. जसं सांगितलं की काय काय मोठ्या जी बैल आहेत बैलगाडी मालकांची प्रसिद्ध आहे त्यांच्याबरोबर पळाला आहे. सांगितलं तुम्हाला कोणाबरोबर पळायचे, पण ज्यांच्या संग तुम्ही कधी प्रयत्न केला असेल, मोठे बैलगाडी का मालक आहेत आणि ज्यांची बैल नाव रूपाला मोठ्या स्तरावर आहेत, नक्की काय सांगितलं जातं? नकार कसा दिला जातो? शब्द म्हणजे सांगा, असं कशा पद्धतीने डावललं मी जातं? ज्या मोठ्या बैलात पळाले त्यांनी तर मला कधी नकार दिलेला नाही. म्हणजे आपला बैल पळतो ते मग कोणी आपल्याला सहजाशी तर अजून नकार दिलेला नाही. बरं. आणि मग कसं होतं शेवटी पैर होण्यावर असतं. शेवटी परत विचार वेगवेगळे असतो. बघा आपला ह्याच्या संग पायरा व्हावा, त्याच्या संग व्हावा, मग ह्याच्या संग पळालो आपली गाडी राहील किंवा 1-2 नंबर करल काय करल. आणि तसं आपलं म्हणजे जास्त 1 नंबर नसल्यामुळं 2-3 नंबर जास्त असल्यामुळे जरा थोडं म्हणजे होतं राहतं. लंपीतून बरा झालेला आहे. आता बरीचशी बघा म्हणजे आहे बैलगाड्यात अशी धारणा किंवा असं बोललं जातं, बैलवाईज पळायला लागला की म्हटलं जातं की बैल इंजेक्शनावर पळते. नाही हे विषय जरा थोडं मला रॉंग वाटतं. कसं काय रॉंग? काय म्हणताय? काय बैल म्हणणं कसं असतं, बैल आपण माणूस आहे, माणसाचं कसं असतं पाचही बोट हाताची बोट पाचही सारखी नसते ते. ह्यातलं कुठलं तर मोठं असतं, कुठलं तर बारीक असतं आणि प्रत्येक काम वेगवेगळं असतं. प्रत्येकाचे शरीर का नाही वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करत असतं, साथ देत असतं. कोणाचं बाबा शेती कामासाठी असतं, कोणाचं खेळण्यासाठी असतं, कोणाचं कशासाठी असतं, म्हणजे असं वेगवेगळे त्याच्यानुसार असतं. म्हणजे सगळे सारखं नाही. म्हणजे समजा हे 10,000 बैल आहेत म्हणजे सगळेच 1 नंबर करतील असं नाही. म्हणजे सगळं वेगवेगळं राहतं. इंजेक्शन आता वापर होतो का नाही? नाही, ते आपल्याला ते काय माहित नाही असलेला विषय काय. बरं. ते काय म्हणणं पण आपल्याला माहित नाही. ते म्हणजे आजच तुम्ही विषय काढला हे आपल्याला अशी चर्चा चालू असते ना, तुम्ही ऐकत असाल नाही की काय कसं होतं, बैल पळाला की नाही इंजेक्शनवर पळतोय का, हे पळतोय का, त्याचं यश मान्यता हे कसं होतं जरा थोडं चुकीचं आहे जी करत असते ती. आणि चुकीचं बोलते ते पण चुकीचं बोलते. बरं. किती लोकांची टीम आहे? एक 5-6 जण आहे. 5-7 जण? 5-6 जणच असतो. जास्त नाही तुम्ही नाही म्हणजे कसं असतं आमच्याकडे व्यवसाय असा आहे, आता तुम्ही बघता हे जर्शाचा व्यवसाय आहे, हे तर 4ला कामाला लागावं लागतं. 4ला उठावं लागतं ना कामाला? दुपारचं आता 4 पासून पुढे आणि सकाळचं 5 वाजल्यापासून. त्याच्यामुळे कसं हे टायमिंग असं आहे, त्यामुळे जास्त मुलं ही नसते ते. आपले 4-5 जण आहेत त्यांच्या गावातली 2-3 आहेत ते, गुरसाचे 2-3 आहेत ते आले ते. बघू शकता मित्रांनो, टीम आली त्यांची आणि घेऊया आपण त्यांचे गप्पा. पण टाकऱ्याचं जर पाहिलं एकंदरीतच करिअर, गुलाला तर राहणारा बैल मोठ्या मैदानात ही तर आवर्जून असा शिक्का पडलेला आहे. मोठा मैदान म्हणलं त्यात पारंपरिक मैदान असतील, नावातलं मैदान तिथं राहतं. काय वाटतंय तुम्हाला? आता ते नशीब म्हणजे ते कसं आहे, ह्याचं पण असं वैशिष्ट्य आहे की मैदानात गेला ना त्याला सगळं म्हणजे असं त्याला काय करावं लागणार, त्याला असं वळवून उभा केला करायचा, घे म्हणायचं, पाखऱ्या पुढं बघ म्हणायचं, झेंडा बघ म्हणायचं, सगळं ती करतो. सगळं कधी या खाली म्हणजे आतून म्हणजे आपला जास्त प्रसंग आला नव्हता. आता इथून पुढं मैदानात आल्यानंतर किती येऊन उभा राहा, बाकी जे सांगतो तिचं करणार. शाना बैल आहे एकदम, उभा राहायला त्रास देत नाही अजिबात ना. पट्टीच्या पुढे कधीच पाय टाकणार नाही, आतूनच असा करणार जाण्यासाठी, फक्त असा एवढा फक्त करतो. आता असं पाय उचलून पुढे टाकत नाही. त्याचं शहाणपण सांगेल तुम्ही आहे म्हणूनच यश आहे. त्याचं करिअर पाहिलं तर विशेष कौतुक आहे त्यानं जे सिमी पास केलेत ती कमालीची केली. आतापर्यंत भरपूर कसं आहे जी मोठे सेमी पास केल्याशिवाय आपण फायनलला जाऊ शकत नाही. मित्रांनो, ह्यांची टीम मोठी नाही आहे, तर काय काय टीम मेंबर आहेत त्यांच्याशी बोलूया. या बैल सोडाय असतो, नियोजन हे आम्ही सगळे सोबतच करू शकतो. मागाशी ह्यांनी सांगितलं की खूप शाना बैल आहे सुट्टीला, तुम्ही आवर्जून बघा. या कशी स्थिती असते ज्यावेळेस बैल सुटतो त्यावेळेस? काय ना, बैल एक हाताने सुटतो, त्याचा नाही काय. बैलाला बोललं एवढं बैल ऐकतो, झेंड्याकडे बघून म्हणतो बैल झेंड्याकडे बघून उभा राहतो. काय
एकच माणूस लागतोय सोडा. हा एक दोघ जण असले तर बस होते. बरं एवढीच आहे का टीम का अजून आहे लय मोठी? हा 5-6 जणांची टीम आहे आमची. जास्त नाही. जास्त नाही 5-6 जणांची टीम. ज्यावेळेस तुम्ही सोडता त्यावेळेस तुमच्या लक्षात येतं का हा खालूनच अंदाज लागतो त्याच नाही काही. पळण्याची स्टाईल कशी आहे? खालनं स्पीड आहे, तोंडाला स्पीड आहे का जसं खाली आहे तसंच पुढं निकाल ती मारायला आहे? खालनं जेवढ्या स्पीडने जातो त्याच्यापेक्षा जास्त वाढत पुढे जातो. म्हणजे निकालाला स्पीड बैलाला जास्तच आहे आपलं. तोंडाला हा स्पीड चांगलं तोंडाला आहे. स्पीड चांगला. तुम्ही काय करता? मी पेंटिंगचं काम करतो. कुठलं गाव तुमचं? गुरसाळे. मग लांब आहे इथनं 2-3 किलोमीटर. 2-3 किलो ती गुरसा आहे का? बरं जवळच्या जवळ सगळे तुम्ही असता हा का त्याच्याबरोबर राहता? तुमचा फायदा काय आहे यात? फायद्याची गोष्ट नाही. मग भागातला बैल आहे. भागातला बैल आहे आणि जसं वाक्य आहे ते गाण्यात वापरलेलं बघा, मी ज्या गावात बैल पळतो त्या गावचा हिरो बैलच असतो. ज्या पंचक्रोशीत बैल पळतो त्या पंचक्रोशीचा हिरो बैलच असतो. त्यामुळे एक वेगळी कनेक्टिव्हिटी असते. आत्ताच ह्यांच्या टीम मेंबरशी चर्चा केली, जे सुट्टी मेकर आहेत ते, ह्यांना काय काय प्रश्न विचारूया. आता ह्याचे जसं आपण चर्चा केली की ह्याचे सेमी खूप असे अटीतटीचे राहिलेत. भरपूर राहिले ते. तुमचा आवडता आजपर्यंतचा कुठला सेमी फायनल आहे? कारण अर्थातच मोठ्या मैदानात जर गुलाल पात्र राहायचं असेल तर एक सेमी सदैव आठवणीत आहे. आता कुठला आहे? कालचाच कोरेगावचा राहणार कोरेगावचा. जबरदस्त झाला. म्हणजे ते कल्पनेच्या बाहेरचा झाला. आणि असं ते बैलगाडीचे म्हणजे प्रेक्षक आहेत. विषय महत्वाचा विषय काय त्यांनाही झाला, आवडलं ते. सामना झाला तीच योग्य झाला असं मला स्वतः वाटतं. कारण का सामना का? कारण कसं ते पण बैल टॉपचे आहेत आणि नावातले आहेत आणि चांगली माणसं आहेत आणि त्याच्यामुळे ती सामना झाला ते मला योग्य वाटलं. म्हणजे हार जित नसणार, दोघं जिंकलो तर दोघं जिंकलो, हरलं तर दोघं हरलो. वा. असं म्हणजे चांगलं एकदम म्हणजे तुमचा मला विचार आहे. एकदम भारी वाटलं माहिती ते. म्हणजे कसं असतं, एकाची हार झाली असते आणि एकाची जित झाली असते, म्हणजे एक जणाला वाईट वाटलं असतं आणि एक जणाला आनंद वाटला असता. त्यापेक्षा ते सामना झाला ते दोघाला आनंद झाला. सगळ्या चारही बैल मग मालकाला आनंद झाला. 4 बैल गुलाला गेले. सगळ्यांना भरपूर आनंद आणि प्रेक्षकांना पण आनंद झाला. म्हणजे असं म्हणजे सगळ्यांना झाला माझ्यासारखं. मुलाखतीच्या शेवटाकडे जाऊया. आता जसं सांगता की पुढचे नियोजन ठरलेत. आता एखाद्या मोठ्या मैदानात आपण ज्यावेळेस गुलाल घेतो त्यावेळेस कशा पद्धतीनं बैलगाडी क्षेत्र बदलतं ते सांगा. म्हणजे असं बदलतं म्हणजे कसं, पायऱ्याला फरक पडतो आपल्याला आणि आपली चर्चा पण जास्त होते आणि जास्त म्हणजे लोकांच्या म्हणजे मोठ्या संपर्कात ह्यात येत जातो आपण. म्हणजे मोठ्या बैलांच्या संपर्कात ह्यात येतो आणि थोडं जरा म्हणजे आपल्याला पायऱ्यासाठी त्रास होत नाही ना. तुम्ही मगाच्या तर म्हणतात मोठी बैल मोठी मालकं. मोठी मालकं मोठी बैल ना, म्हणजे कसं मोठ्या चर्चेतली बैल चर्चेतली आणि मोठ्या नावातली बैल. असा विषय आहे. बर बैलगाड्यात सगळ्यात श्रीमंत कोण तुमच्या मतानुसार? नाही, ज्याची बैल पळतात तो श्रीमंत म्हणायचा. मनाने श्रीमंत म्हणायचा आणि नावाने श्रीमंत त्याला म्हणायचं. मग तुम्ही तसं तर आता श्रीमंत बैलगाडी मालक आहात. कारण आणि बैल पळतोय तुमचा, त्यामुळे त्या आपण मूल्यमापनानुसार तुम्ही सगळ्यात श्रीमंत म्हणूया, कारण बैल पळतोय तुमच्याकडं. म्हणजे बैल पळतो ही आपल्यापाशी श्रीमंत आहे, बाकी नाही. कधी बोलता बैला बरोबर? नेहमीचा प्रश्न असतो माझा. आणि ते काय आता मैदानात गेल्यावर काय खाली जातो त्या टायमाला त्याला ते सांगितलं की ते काय काय बोलता सांगा. काय ना त्याला सांगायचं, बाबा पाकड्या पुढं बघ, झेंड्याकडे बघ, किंवा पुढं पाय टाकलं पाय मागं घे, पाय पुढं घे, सगळं ऐकतो ना. हा, मग बोललं तर बरोबर राहतो. म्हणजे आता भरपूर आहे आपली सुट्टी मेकर, म्हणजे आमचा पायपासून दुतू करत होता, सुट्टी मेकर ही करत होता. पण आता ती एखाद्या वेळेस नसला म्हणजे मग आपलं निखिल सासपरे करतो, सागर काळ भर करतो. त्यांनी ते सगळं त्यांना माहिती झालं की बाबा ह्याला काय करावं लागतं. ह्याला फक्त बोललं की ऐकतोय सगळं. नाही बोललं की मग असं मारा बघतो. बोललं की त्यांनी ते सगळं ओळखले. चला जाता आता शेवटाकडे वळूया. कसं आहे, तुम्ही सगळं म्हणताय की चालू आहे बैलगाड्या क्षेत्र, आनंदासाठी खेळायचं. बैलगाड्यानं काय बदल केला आहे आयुष्यात तुमच्या? असं काय म्हणजे आपलं कसं आपण पूर्वीपासूनच आपलं व्यवसायाचं आपण सगळं जनावरांचं होतं, गाय आहेत त्याही आपल्या जनावरांचा व्यवसाय चाललेला आहे. त्यामुळे ह्या व्यवसायात म्हणजे आपल्याला अनुभव पण आहे आणि आवड पण आहे. जे बरं काय असं म्हणजे हे नाही.
एक दावणीला फक्त पाखरेच बैल आहे का अजून बैल आहे? नाही, एक वासरू आहे की घरच्या गायचं, हम्म. ती शिकवाय पाठवते आता. होय घरच्या गाईचं. हा, घरच्या गायचं. कोणाची पैदास केली ती? ती पण अशी आपली सिमेसवरची. सिमेश्वर. काय ना मला तर नाही का वाटत असा बदल. तर मित्रांनो, अशी आहे दहीगावच्या पाखऱ्याची कहाणी. त्यांनी सांगितलं की आनंदासाठी बैलगाडी आम्ही क्षेत्र करतोय आणि सगळ्या गोष्टी चालू आहेत त्याच्याबरोबर दुग्ध व्यवसायही करतात. ते कुटुंब चालवण्यासाठी करतात, आनंदासाठी बैलगाड्या करतात. तर दोन्हीही चांगल्या प्रमाणे चालू आहे आणि असं प्रार्थना करू की मोठ्या मैदानात, पारंपरिक मैदानात पाखऱ्यानं सदैव असंच गुलाल पात्र व्हावं आणि तुम्हाला आनंद देत राहावं.